गुड आफ्टरनून सर्वांना. की आपण जो काल एक ॲग्रिकल्चरवरचा एक प्रश्न आपण सोडवला होता, परंतु दुर्दैवाने काय झालं त्याच्यामध्ये टेक्निकल प्रॉब्लेम आला आणि माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकला नाही. त्या कारणामुळं काय केलं, तो पॉइंट मी पुन्हा आपल्याला शिकवण्याचा प्रयत्न करतो. मला अनेक फोन पण आले का सर आवाज येत नाही क्लिअर, आम्ही हेडफोन पण लावलेत. असो, आता टेक्निकल बाबतीत काही गोष्टी अशा होऊ शकतात. तर ॲग्रिकल्चरचा म्हणजे आपला जो आपण ब्रॉड क्वेश्चन सॉल्व करतोय, अँसर दी डिटेल्स, त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर सेकंड आहे बघा. एक्सरसाइजमध्ये लगेच बघायचं, चेक करायचं, तिथं टिक करायची, म्हणजे आपला तो प्रश्न क्लिअर झाला आणि वहीमध्ये असंच्या असं आपल्याला अँसर लिहायचं. क्वेश्चन असा आहे तो, राइट अ नोट ऑन इंटेंसिव सबसिस्टन्स एग्रीकल्चर. इंटेंसिव सबसिस्टेंस एग्रीकल्चर, इसके बारे में हमें जानकारी देना है और उसके ऊपर हमें नोट्स लिखना है. तो मैं इसके बारे में आपको इंट्रोडक्शन देता पहले इन सिंपल वर्ड्स में. इन सबसिस्टेंस इंटेंसिव एग्रीकल्चर is practiced intensively, and the main purpose of cultivation is to produce crops for self and family consumption. मतलब क्या है, इंटेंसिव सब्सिस्टेंस एग्रीकल्चर में जो फार्मर खेती वो प्रैक्टिस करता है, वो कल्टीवेट करता है, वो काम करता है, उसमें प्रोडक्शन यील्ड करता है, वो किस लिए करता है, वो खुद के पेट भरने के लिए. उसको कहते हैं उदर निर्वाहक, मतलब सब्सिस्टेंस उसके खुद के लिए और फैमिली के लिए. फिर फैमिली में उसके जो है फैमिली मेंबर्स उसके लिए और खुद के लिए वो प्रैक्टिस करता है. ये सिंपल उसका हेडिंग है कि इंटेंसिव सब्सिस्टेंस एग्रीकल्चर में फार्मर खुद सब्सिस्टेंस नेचर, मतलब खुद के लिए और उसके फैमिली के लिए वो प्रोडक्शन लेता है. फिर वो प्रोडक्शन राइस है, व्हीट है, बाजरा है, कुछ थोड़े फार उसमें वेजिटेबल्स है, इस प्रकार के वो क्रॉप करता है. विद इन ईयर में 3 बार वो प्रोडक्शन लेता है, मतलब खरीफ रबी लेता है. और उसको अगर समर सीजन में अगर उसके पास अवेलेबिलिटी ऑफ वाटर है, पानी की सुविधा अगर उसके पास है, तो वो समर सीजन में भी क्रॉप लेने की कोशिश करता है. मतलब कम से कम साल में 3 या 2 बार वो उसको प्रैक्टिस में लाता है. तो उसके कैरेक्टरिस्टिक्स, उसके फीचर्स, वैशिष्ट्य आपको क्या करना है, पॉइंट वाइज उसका स्टडी करना है, मेमोरी में फिट भी करना है. और वो पॉइंट एट द टाइम ऑफ एग्जामिनेशन, जब आप एक क्वेश्चन आपके लिए आ जाएगा तो उसको आप पॉइंट वाइज लिखने वाले. नोट लिखने के बोला है, लेकिन हम ऐसे जैसे उसको मिक्स नहीं करने वाले. हर एक उसको पैराग्राफ होगा, हर एक पॉइंट होगा और वो पॉइंट का विश्लेषण होगा उसके सामने. समझ में आया? तो चलो, उसका सिंपली इंट्रोडक्शन ये हो गया कि इंटेंसिव सब्सिस्टेंस में फार्मर खुद के पेट भरने के लिए और फैमिली का पेट भरने के लिए वो खेती प्रैक्टिस करता है, मतलब खेती वो करता है. हो गई ये कंसेप्ट क्लियर आपकी? चलो अभी उसके पॉइंट देखेंगे. वेरी स्मॉल ऑफ फार्म्स. हाँ सर, लेक्चर में सॉरी, वेरी स्मॉल साइज ऑफ फार्म्स. तो ये फार्म का साइज वेरी स्मॉल है. हालांकि एक्सटेंसिव फार्मेशन हम पढ़ना है हमको, उसमें 6,000 10,000 हेक्टर्स एक मालिक को है, एक ओनर को है. और ये कहाँ पे है, ये डेवलप कंट्री में नजर आता है, मतलब यूएसए में, ऑस्ट्रेलिया में, यूरोप में, क्योंकि उनके पास पॉपुलेशन बहुत कम है. और ये हाईली डेंसली पॉपुलेशन एरिया में एक इंटेंसिव सब्सिस्टेंस एग्रीकल्चर प्रैक्टिस करके किया जाता है. तो उसकी वजह से होता है क्या, वेरी स्मॉल साइज ऑफ फार्म, वो फार्म की साइज वेरी कम है. तो कितनी हो, 0.5 टू 1.25 हेक्टर्स. एक पैच है 0.5, मैंने हाफ हेक्टर से लेके 1.25 हेक्टर तक.
हालांकि उसमें 2 हेक्टर हो सकता है, 3 हेक्टर हो सकता है, एक मालिक को 4 भी हेक्टर हो सकता है, या किसी को आधा हेक्टर हो सकता है। क्यों उसकी स्मॉल साइज हो गई, तो पैचेस क्यों कम कम होते जा रहे हैं? मैंने आपको बताया कि एक डेंसली पॉपुलेटेड रीजन में, कॉन्टिनेंट में एक खेती प्रैक्टिस करते। इसका मतलब क्या हो गया कि हमारे जो ओनर्स होते हैं, मतलब हमारे पहले हमारे खेती हमारे पिताजी के नाम होती है, उससे पहले हमारे दादाजी के नाम थी, फिर दादाजी को फॉर एग्जाम्पल 2 बच्चे, 2 बेटे, यानी हमारे काका और हमारे डैडी, ऐसा पकड़ो। तो दादाजी के पास 2 हेक्टर थी, तो दादाजी ने 2 बच्चों में वो डिवाइड कर दी, तो 2 बच्चों में हो गई 1-1 हेक्टर। अगेन वो 2 बच्चों को और भी 1-1 बच्चा हो गया, मतलब हमारा जनरेशन, तो हम भी 2 भाई है, तो 1 हेक्टर में आगना हमारा आधा आधा हिस्सा बनता है। इस प्रकार का फ्रेगमेंटेशन होता है, और ये हमारा पारंपरिक पद्धति का होता है। मैं मतलब क्या, जो पहले जनरेशन है वो दूसरी जनरेशन को वो उसका मालिक बनाती, और इसकी वजह से ये जो बिग पैचेस थे, लार्ज खेती थी हमारी, वो धीरे धीरे स्मॉल स्मॉल बनती गई। तो चलो वो पैराग्राफ हम पढ़ेंगे। द साइज ऑफ फार्म इज अबाउट 0.5 to 1.25 hectares. This is because of high density of population and fragmentation of farms. The farms are traditionally divided equal among the discernant. मतलब वारसदार, जो शेतीचा वारसदार असतो त्याच्या नावावरती शेती होती, हे तर हिस्ट्री आपल्याला माहिती आहे। तो वारसदार 2 असतील आणि वडिलांची शेतजमीन 1 असेल आणि त्या वडिलांना मग 2 अपत्य, तर मग अर्धा अर्धा हेक्टर ते काय करतात, लगेचच त्याची विभागणी करून देतात। अशा पद्धतीने शेतीचं तुकडीकरण झालं, म्हणजे फ्रॅगमेंटेशन झालं, आणि मग त्याच्या मालकाचं प्रमाण काय होतं, डे बाय डे वाढतच चाललंय। आलं लक्षामध्ये? अशा प्रकारे या शेतीच्या बद्दलचा पहिला पॉइंट आपला कव्हर होतोय, व्हेरी स्मॉल साईज ऑफ फार्म, म्हणजे शेतीचा आकार लहान। आता मराठी मीडियमचं जे आपली ए डिव्हिजन आहे त्यांच्यासाठी ही पीपीटी संपल्या संपल्या लगेच मराठीमध्ये पण तुम्हाला अशाच पद्धतीचं मी लिखाण करून दिलेलं आहे, त्याची रेडी नोट्स तुम्हाला दिलेली आहे। म्हणून आता अभ्यास करताना दोन्ही आपण एकत्र अभ्यास करतो ना, म्हणून मी मराठी, इंग्लिश आणि काही मुलांना हिंदी असा तिन्ही भाषांचा मिलाप करून आपण हा लेक्चर जास्तीत जास्त कसा इन्फ्लुएन्सिंग, कसा प्रभावी होईल याच्या दृष्टीने आपण बघत आहोत। तर नंबर सेकंड पॉइंट बघू आपण, इंटेन्सिव्ह कल्टिवेशन ऑफ लँड। इंटेन्सिव्ह कल्टिवेशन ऑफ लँड म्हणजे सखोल शेती याच्यामध्ये केली जाते। शेतीचा उद्देश सखोल उदरनिर्वाहाची शेती, सखोल पद्धतीने शेतीची मशागत, शेतीची लागवड केली जाते। म्हणजे जी मार्जिनल साईड असते बघा, आपण ज्याला बांध होतो, त्या बांधावर अनेक डोकं फुटतात, म्हणजे मारामाऱ्या होतात दोन शेतमालकांच्या, का मध्ये बांध असतो, हा इकडून करतो तो तिकडून करतो, आणि अनेक पेपरमध्ये आपण बातम्या होतात शेतीच्या बांधावरून भांडणं झाले। तर काय करतात शेतकरी, चालायला सुद्धा रस्ता सोडण्याचा त्यांचा मानस नसतो, काय असतं मग इकडून पण कल्टिवेशन करायचं, तो पलीकडचा मालक तिकडून करतो, म्हणजे मार्जिनल लाईन सुद्धा ते काय करतात, प्रॅक्टिस मध्ये आणतात। कारण का, उद्देश हा असतो की जास्तीत जास्त प्रोडक्शन घ्यायचं, हेक्टर कमी, जमीन कमी, त्यातून जास्तीत जास्त कसं प्रोडक्शन येईल, म्हणून काय करतो तो, प्रत्येक एरियाचा कोपरा ना कोपरा तो शेतीच्या मशागतीखाली आणतो, तिथं तो पीक लावतो आणि स्वतः त्याच्यामध्ये तो राबतो, स्वतःमध्ये तो कष्ट करतो, म्हणून इंटेन्सिव्ह कल्टिवेशन ऑफ लँड। विश्लेषण, land is cultivated intensively by the peasants, even marginal land also brought under cultivation. Chemical fertilizers and manures are used on large scale. To return fertility of soil, farmers commonly grow 2 or 3 crops within a year. एका वर्षामध्ये तो 2 किंवा 3 पिकं घेतो। इंट्रोडक्शन मध्येच मी तुम्हाला हा मुद्दा क्लिअर केलाय। मग तो खरीप घेतो, रब्बी घेतो, म्हणजे आता बघा बाजरी आणि सोयाबीन आता शेतकऱ्यांनी पेरलेला आहे, ते झाल्यानंतर मग तो काय करेल, गहू या पिकाचं उत्पादन घेईल,
जसं हवामान तसं पीक पद्धत आपल्याकडे आहे. हवामानाला अनुकूलून आपण पीक त्याच्यातून उत्पादन घेतो. मग पावसाळ्यामध्ये बाजरीचं पीक असेल, तर हिवाळ्यामध्ये व्हीट म्हणजे गहू असेल, काही लोक ऊस करतात 12 महिने, आणि उन्हाळ्यामध्ये जर त्याच्याकडे पाण्याची उपलब्धता असेल, पाठ पाण्याचा त्याच्याकडे सुविधा असेल, किंवा त्याच्या बोरला त्याच्या विहिरीला पाणी असेल का जे उन्हाळ्यात टिकतं, मग तो काय करतो, उन्हाळ्यात देखील पीक घेण्याचा प्रयत्न करतो किंबहुना घेतो. लँड इज कल्टिव्हली इंटेन्सिव्हली बाय द पीझंट, मार्जिनल लँड ऑल्सो ब्रॉट अंडर कल्टिवेशन. तो बांधावरची जमीन सुद्धा मशागतीखाली आणतो. केमिकल फर्टिलायझर्स म्हणजे युरिया, सुफला यांचा देखील तो भरघोस वापर करतो. तसंच मॅन्युअर्स म्हणजे जे काही बायोटिक खतं आहेत, जे त्याच्याकडे पाळीव प्राणी असते त्याच्यापासून जे खत मिळतं, ते देखील तो शेतीमध्ये काय करतो, पसरून देतो. का ती माती, ती जमीन भुसभुशीत व्हावा, ती फर्टिलिटी वाढवा, तिची सुपीकता वाढवावा, जेणेकरून उत्पादन जास्त प्रमाणात घेता येईल. आलं लक्षामध्ये? तर पहिला आणि दुसरा मुद्दा आपण क्लिअर केला. चला तिसऱ्या मुद्द्याकडे आपण वळूया. सबसिस्टन्स इन नेचर. इंटेन्सिव्ह सबसिस्टन्स ॲग्रिकल्चरचा मेन उद्देशच तो आहे. सबसिस्टन्स इन नेचर मतलब क्या, खुद के पेट भरने के लिए, उदार निर्वाह करण्यासाठी, त्याचा स्वतःचा, शेतकऱ्याचा आणि त्याच्या परिवाराचा पेट भरण्यासाठी, म्हणजे सबसिस्टन्स नेचर त्याचा एक वैशिष्ट्य आहे. इंटेन्सिव्ह ॲग्रिकल्चर इज मेनली सबसिस्टन्स इन नेचर. Most of the produces are consumed by farmer and his family members. Whatever is surplus, that is sold in local market. तो त्याच्या उदरनिर्वाहासाठी तो धान्य वापरतो, ते उत्पादन वापरतो. वर्षभर बघा थप्प्याच्या थप्प्यात तो साचून ठेवतो, आणि मग थोडंफार जे काही सरप्लस म्हणजे अतिरिक्त होतं त्याच्यातून उरतं, तो लोकल मार्केटमध्ये विकतो. आणि मग त्याच्या बदल्यात त्याला लागणाऱ्या इतर वस्तू तो काय करतो, विकत घेतो. मग त्याला कपडे लागत असतील, शेतीसाठी खत घ्यायचं असेल, किंवा मग त्याला किराणा माल लागत असेल, अशा गोष्टी फुलफिल करण्यासाठी तो काय करतो, उरलेलं किंवा थोडंसं अतिरिक्त असेल, आपल्या कुटुंबाची गरज भागल्यानंतर जे काही उरतं तो लोकल मार्केटमध्ये त्याची विक्री करतो. अशा प्रकारचा तिसरा मुद्दा आपण बघितलाय. नंबर पॉइंट 4, सेडेंटरी इन नेचर. स्थायी स्वरूपाची ही शेती आहे. दिस टाइप ऑफ ॲग्रिकल्चर इज परमनंट इन नेचर बिकॉज इट इज प्रॅक्टिस ऑन अ साइट फॉर मेनी इयर्स इन इंडिया अँड चायना. खूप वर्षांपासून पारंपरिक पद्धतीने डे बाय डे, वन जनरेशन टू सेकंड जनरेशन, ही शेती पद्धतीची प्रकार तसाच चालू आहे की इंटेन्सिव्हली त्याच्यामध्ये कल्टिवेशन करून जास्तीत जास्त प्रोडक्ट घ्यायचं. आणि मग ती स्थायी स्वरूपाची शेती, शेती कुठेही जात नाही, शेती तिथंच असते. फक्त काय होतं, जनरेशननुसार त्याचे मालक बदलतात, परंतु पीक घेण्याची पद्धती तीच आहे. मग ती कुठं भारत आणि चायनामध्ये आपल्याला हिचं उदाहरण आपल्याला सांगता येईल. नंबर 5 आपण बघू. पर हेक्टर हाय प्रोडक्टिव्हिटी बट पर हेड लो प्रोडक्शन. या पॉइंटचा अर्थ असा है कि पर हेड लो प्रोडक्शन, मैंने पहले बताया कि डेंसली पॉपुलेटेड रीजन में किया जाता है, जहाँ पॉपुलेशन ज़्यादा है उस कंट्री का, उस रीजन में ये खेती प्रैक्टिस करते हैं. तो पर हेक्टर हाई मतलब क्या, जो भी कुछ एग्रीकल्चर उसमें प्रोडक्शन बहुत आता है, वो इंटेंसिवली काम करता है, हर एक चीज़ की केयर करता है, पेस्टिसाइड करता है, मैन्योर उसमें डालता है, खुद उसमें काम करता है, उसकी रखवाली करता है, तो प्रोडक्शन ज़्यादा हो रहा है लेकिन पर हेड लो. इसका मतलब क्यों होगा कि खाने वाले उसके ऊपर डिपेंडेंट ज़्यादा लोग हैं. लार्ज फैमिली, उसकी फैमिली मेंबर्स ज़्यादा है, तो मेंबर्स को पेट भरने के लिए अनाज चाहिए, तो उनके लिए हो गया. सेकेंड थिंग, डेंसली पॉपुलेटेड रीजन है, मतलब क्या,
जनसंख्या भी उस प्रदेश की ज़्यादा है, वो देश की ज़्यादा है, तो देश के लोगों की भी डिमांड वही है। इसलिए होता है क्या, इसका मतलब है कि पर हेड हाई, लेकिन पर हेड लो, पर हेक्टर हाई, हेक्टर में ज़्यादा आता है लेकिन पर हेड लो प्रोडक्शन। कितना भी काम करो, ज्यादा से ज्यादा इंटेन्सिव्ह केला तर व्हीट के ज्याला बॅग म्हणतो, पोते म्हणतो आपण, किती निघतात शेतकरी मुलांना ते माहिती आहे। एकरी 14 पोत्यापर्यंत शेतकरी खूपच चांगल्या पद्धतीने काम केलं तर त्याच्यामध्ये उत्पादन मिळू शकतं। एरवी 7 ते 8 पोते त्याच्यामधून तो धान्य मिळवू शकतो, बाजरी असेल ज्वार असेल। तर कहने का मतलब काय माझा की पर हेड हाई प्रोडक्टिविटी बट पर हेड लो, पर हेक्टर हाई वन पर हेड लो। नेक्स्ट पॉइंट देखेंगे हम, पॉइंट नंबर 6, मैन्युअल लेबर एंड यूज ऑफ एनिमल्स। इस फार्म में जो फार्मर्स है वो खुद उसमें काम करता है, ज्याला आपण म्हणतो तो कष्ट करतो, बळीराजा आहे तो, शेतकरी आहे तो, स्वतः घाम गाळतो आणि मग त्याच्याकडे असलेले पाळीव प्राणी म्हणजेच कोणते, शेतीमध्ये मशागताला उपयोग येतात, नांगरणी करतात, लोड हाकतात, पेरणी करतात। आता साहजिकच ते प्राणी तुम्हाला माहिती आहेत, मग ते आपले बैल जोडी, आपण ज्याला सर्जा राजा असं म्हणतो, मग ती बैल जोडीचा वापर शेतीमध्ये केला जातो। सेकंड, तुम्ही जर खानदेश विदर्भामध्ये गेले तर म्हशींना सुद्धा नांगराला झुकताना बघितलेलं आहे आणि आपल्या पुस्तकाच्या अभ्यासात पण ते दाखवले की म्हशीच्या साहाय्याने देखील शेती केली जाते। आपण ज्याला रेडा म्हणतो त्यांना देखील नांगराला झुंपलं जातं। आलं लक्षात? तर मग लार्ज लेबर फोर्स इज रिक्वायर्ड फॉर दिस टाइप ऑफ ॲग्रिकल्चर। शेतकरी त्याचा परिवार स्वतः तर राबतोच आहे, परंतु तो त्या परिसरातल्या लोकांना पण संधी निर्माण करून देतो त्याच्यामध्ये रोजगार मिळवण्याची। कारण त्या शेतीमध्ये समजा कांदा लागवड असेल, तुम्ही बघा कांदा लागवडीसाठी टीमच एक तयार असते, शेतकऱ्यांच्या मुलांना माहिती आहेत। आणि ग्रामीण भागामध्ये चित्र आहे की अनेक महिलांच्या टोळ्या आहेत, पुरुषांच्या टोळ्या आहेत, त्या काय करतात, ग्रुप बनवतात आणि त्या ग्रुप मिळून ते काम उक्त घेतात आणि मग त्या शेतकऱ्याला ते कामामध्ये मदत करतात। मग ते कांदा लागवड असेल, कांदा कापणी काढणं असेल, किंवा मग ती शेतीची खुरपणी असेल, अन्य कारणांसाठी, अन्य बऱ्याचशा कामांसाठी त्याला लार्ज लेबर फोर्स लागतो। म्हणजे काय, त्याला कामगाराची गरज भासते आणि त्यांच्या साहाय्याने तो शेती करतो। ॲज मोस्ट ऑफ द ॲग्रिकल्चरल ऑपरेशन आर डन मॅन्युअली, जास्तीत जास्त शेतीचं काम तो मानवाद्वारे करतो। डेन्स पॉप्युलेशन फुलफिल्स द रिक्वायरमेंट ऑफ लेबर, दाटीवाटीच्या प्रदेश जे आहेत ते त्या शेतीला लार्ज लेबर फोर्सचा पुरवठा करतात। ॲनिमल लाईक बुलक्स अँड वॉटर बफेलोज प्ले अन इम्पॉर्टंट रोल इन द ॲग्रिकल्चरल इकॉनॉमी। बैलजोडी आणि वॉटर बफेलोज म्हणजे रेडा, म्हैस यांचा देखील या शेतीमध्ये अतिशय महत्त्वाचा रोल आहे। नंबर 7, डॉमिनन्स ऑफ फूड क्रॉप्स। या शेतीवर काही पिकांचं वर्चस्व आहे, म्हणजे या काही पिकं ठराविकच घेतले जातात तिथं, किंवा त्या पिकांच्या नावाने ती शेती परिचित आहे, किंवा सखोल शेतीचं वैशिष्ट्य आणि तिचं जर पीक आपण म्हटलं तर आता आपल्याला ते पिकांची माहिती घ्यायची। तर कोणकोणते पीक आहेत, तर प्रामुख्याने आशिया खंडात केली जाणारी ही शेती आहे आणि म्हणून राईस म्हणजे भात, तांदूळ हे त्याचं प्रमुख पीक आहे। आपल्याकडे इंटेन्सिव्ह मध्ये आपल्या नगर जिल्ह्यामध्ये, पुणे विभागात, नागपूर विभागात, कोल्हापूर विभागात जास्तीत जास्त आपण बाजरा, गहू, ज्वार असे प्रोडक्ट घेतो। परंतु कोकणामध्ये जर आपण बघितलं तर भाताचं पीक जास्त घेतात, हिली रिजनमध्ये भाताचं पीक घेतात, विदर्भामध्ये भाताचं पीक घेतात, स्मॉल पॅचेस बनवतात, त्याला ते असे बांध करतात आणि मग ज्यावेळेस पाऊस पडतो त्या चिखलामध्ये मग ते भाताची लागवड करतात। भात पिकाच्या 2 लागवडी, एक पद्धत म्हणजे बी पेरणं आणि दुसरी पद्धत म्हणजे
पुनर्रोपण पद्धत म्हणजे काय, भाताची इथपर्यंत पीक आलं त्याचं ते काढायचं, त्याचं बीज रोपल्यानंतर त्याच्यापासून काय येतं तयार, रोप येतं, आणि मग ते रोप सुद्धा त्या वाफ्यांमध्ये पिरून द्यायचं, म्हणजे ते दाबायचं त्याच्यामध्ये. त्याला दोन पद्धती, एक म्हणजे बी पसरणे आणि दुसरी म्हणजे पुनर्रोपण पद्धत, म्हणजे वाफ्यांमध्ये काय करायचे, वाफे बनवून ते रोप तिथं लावायचे. अशा भाताच्या दोन लागवडीच्या पद्धती आहेत. तर राईस त्याचं डॉमिनंट क्रॉप आहे हे लक्षात ठेवायचं आपल्याला, कोणतं, राईस. त्याचबरोबर इतर भागात मग मेज म्हणजे मका, व्हीट, पल्सेस, मिलेट्स, व्हेजिटेबल्स यांचं देखील उत्पादन घेतलं जातं. फळं भाजीपाला, नंतर मग गहू, काही कडधान्य त्याच्या उत्पादन आहे. नंबर नेक्स्ट, ड्यू टू सम of these distinctive characteristics, this agriculture is known as Oriental agriculture. या शेतीच्या काही गुणवैशिष्ट्यांमुळे हिला पौरात्य शेती देखील म्हटलं आहे. ओरिएंटल ॲग्रिकल्चर, पौरात्य म्हणजे पुरातन काळापासून आलेली शेती पद्धत, पारंपरिक पद्धतीने आपण तीच करत आलेलो आहोत, म्हणून हिला ओरिएंटल ॲग्रिकल्चर देखील असं म्हटलेलं आहे. तर नेक्स्ट मुद्द्यामध्ये आपण बघू की शेती कुठं कुठं केली जाते, त्याची देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, आणि ते उत्तराचा अविभाज्य घटक आहेत. पॉइंट नंबर 8, वर्ल्ड डिस्ट्रीब्युशन. इट इज प्रॅक्टिस इन चायना, जापान, इंडिया, पाकिस्तान, श्रीलंका and parts of insular Southeast Asia, including Java, Sumatra and Malaysia. बघा, जगाच्या पाठीवर ही कुठे शेती केली जाते, आशिया खंडात केली जाते. त्यातल्या त्यात साऊथ आशियामध्ये जास्त प्रोडक्शन आहे, नॉर्थमध्ये पण आहे, म्हणजे जपान नॉर्थमध्ये येतो, आशियामध्ये कोरिया नॉर्थ ईस्टचे देश आहेत, इंडिया मग आपला साऊथ एशियामध्ये, पाकिस्तान, श्रीलंका, आणि बऱ्याचशा या देशांना समुद्र किनारा लाभलेला, म्हणजे किनारी प्रदेशामध्ये हे पीक भाताचं जास्त प्रमाणात घेतलं जातं. आणि छोटे छोटे आयर्लँड्स आहेत, बेट आहेत, जावा, सुमात्रा, मलेशिया, याच्यावर देखील भाताचं उत्पादन घेतलं जातं. याला पाऊस खूप लागतो, आणि खूप पाऊस असल्यामुळे त्याचे स्मॉल पॅचेस केले जातात, पाणी अडवलं जातं, त्या पॅचेसमध्ये बांध केले जातात, आणि त्याच्यामध्ये ही भाताची लागवड आणि शेती केली जाते. तर मित्रांनो, आता आपण काय केलं, सखोल उदरनिर्वाह शेतीची वैशिष्ट्ये, जो प्रश्न क्रमांक 2 आहे तो आपण अतिशय चांगल्या पद्धतीने सोडवलेला आहे. तर मग मुलांना आपलं कर्तव्य काय, असंच्या असं नोट्स तुम्ही काय करणार आहेत, वहीमध्ये लिहून घेणार आहेत. इंग्लिश मिडियमच्या मुलांसाठी पण अवेलेबल नोट्स करून दिली, मराठी मिडियमच्या मुलांसाठी पण अवेलेबल करून दिली. तर मराठीच्या मुलांनी आता बघायच्या, तुम्हाला ही पीपीटी बघा, हा प्रश्न आहे, हेडिंगला प्रकरणाचं नाव दिलंय, प्रकरण क्रमांक 3, स्वाध्याय, प्रश्न क्रमांक 6 मधला 2, सखोल उदरनिर्वाह शेतीबद्दलची माहिती लिहा. मग प्रस्तावनापासून तुम्हाला मी काय केलेलं आहे, अनेक मुद्दे त्याच्यामध्ये सविस्तर लिहून पण दिलेत बघा पीपीटीद्वारे, आणि समजून पण सांगण्याचा मी माझा प्रयत्न केलेला आहे. थँक्यू व्हेरी मच. आता काय करायचं, तुम्ही हे जे आहे हे असंच्या असं वहीत लिहायचंय. पुन्हा तुम्हाला मी आव्हान करतो, आणि ज्यावेळेस आपण भेटू त्यावेळेस मात्र मी ते चेक करेल, किंवा मग व्हॉट्सअपवर मला लगेचच तुम्ही काय करायचं आहे, त्याच्या फोटो काढून मला पाठवायचा नाही, जेणेकरून काय होतं, दोघांचा प्रतिसाद खूप महत्त्वाचा आहे, शिक्षकांचा आणि विद्यार्थ्यांचा त्याच्यामध्ये सहभाग असणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून आपला अभ्यास पूर्णपणे स्टडीला जातो. ओके, थँक्यू व्हेरी मच.